आज आम्ही निघालो आहे खूप स्पेशल अशा देवदर्शनासाठी. सो जातानाचा प्रवास, देवदर्शन, रिटर्न टू होम असा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ संडेचा असल्यामुळे अहो आणि माझा मुलगा पहाटे शेताकडे गेले होते. सो मी आपली सर्व आवरून घरून एकटीच निघाले होते. तसं अर्ध्यापासून पुढे मला नेण्यासाठी हे दोघे येणारच आहेत, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणारच आहात. तर मग अशा पद्धतीने मी घरून निघाली आहे. असा हा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मधील व्ह्यू पहा. दुपारी 1:30 वाजेच्या दरम्यान उन्हाच्या तीव्रतेमुळे रस्त्यावर असा शुकशुकाट दिसत होता. त्यानंतर जिल्हा क्रीडा संकुलच्या समोर 5 मिनिटे थांबली आणि लगेचच मला बस मिळाली. बसमध्ये सुद्धा म्हणावी तशी गर्दी नसल्यामुळे नेहमीप्रमाणे मी कंडक्टर काकाच्या सीट बाजूलाच बसले होते. फ्रंट सीटवर बसण्याची आवड मला अगदी लहानपणापासून ते आजपर्यंत कायम आहे. बसमधून उतरले असताना समोरच या हॉटेलवर माझ्यासाठी ही थंडगार लस्सी आणि अहो आणि मुलासाठी हे गरमागरम वडापाव बनवून घेतले. तितक्यात अहो आणि मुलगा गाडी घेऊन आलेच आणि लगेचच निघालो फायनल देवदर्शन लोकेशनकडे. हे देवाचे ठिकाण म्हणजे गावच्या बरेच दूर रानोमाळ परिसरात अशा उंच ठिकाणी आहे. तुम्हालाही हे दिसतच असेल. जर तुम्हाला शांत एकांत पाहिजे असेल, गर्दी नको असेल, तेव्हा इथे आल्यास खूपच जास्त समाधान मिळते. चढ चढताना या कच्च्या रोडच्या दोन्ही साईडने शेती आहे. तसेच इथे काही बदल सुद्धा झालेले आहेत. ते म्हणजे या शेतामध्ये बसवलेल्या या पवनचक्की. या पवनचक्की आमच्यापासून बऱ्याच दूर होत्या, पण त्यांचे एक एक पाते बरेच लांब असल्यामुळे मला असे वाटत होते की त्या एकदम माझ्या जवळच आल्या की काय. आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत या दावल मलिक पीर दरगाहमध्ये. आज रविवार असल्याने जास्त कोणी भाविक नसतात आणि दुपारी 12 ते 4 दरम्यान हे दररोज बंद असते. आम्हाला इथे पोहोचण्यासाठी बरोबर 3 वाजले होते. इथे छान दर्शन घेतले, दिवा धूप लावून नैवेद्य दाखवला आणि थंडगार सावलीत बसून त्या दोघांनी वडापाव खाऊन घेतले. मी मात्र मस्त फ्रेश कैरीचा तिखट मीठ लावून आस्वाद घेतला. ते दोघे मात्र उन्हामुळे परेशान झालेले अर्धा तास मस्त पहुडले. पलीकडे अंबाबाई आणि महादेवाचे मंदिर असल्याने मी एकटीच जाऊन नैवेद्य दाखवून दर्शन घेतले. मग संध्याकाळी आलो आपल्या लातूरमध्ये. दिवसभर उन्हाने तापलेले रोड सुद्धा अगदी शांत झाल्यासारखे वाटत होते, पण लोकांची गर्दी मात्र कायमच. मग काय, दररोजप्रमाणे आजही गल्लीमध्ये लहान मुलांचे आउटडोर गेम्स एन्जॉय करणे सुरू होते. काय करणार, दिवसभर या सूर्यदेवाच्या प्रखर उष्णतेमुळे आई वडील जे त्यांना बाहेर पडण्यास परमिशन देत नाहीत. चला, कोण्या ना कोण्या कारणामुळे या मुलांचा शारीरिक व्यायाम तरी होतो आहे, ते महत्वाचं. मग आलो घरी. सकाळपासून निघण्याची घाई ते संध्याकाळी घरी आल्याचा आनंद प्लस थकवा म्हणजेच मानसिक सुख मिळाल्याचे समाधान. तुम्हाला आजचा हा ट्रॅव्हल व्लॉग कसा वाटला आणि यासारखेच आणखी नवीन ट्रॅव्हल व्लॉग लॉंग व्हिडिओमध्ये पाहायला आवडतील का? कमेंट बॉक्स त्यासाठीच ऑन ठेवलेला आहे. व्हिडिओला लाईक करून पुढे शेअर करण्यास अजिबात विसरू नका. भेटूया लवकरच. बाय बाय.